कमॉन. गुड मॉर्निंग फ्रेंड्स. सर्व इयत्ता 8वीच्या सर्व विद्यार्थ्यांनी आपापले इंग्रजीचे टेक्स्टबुक्स ओपन करायचे आहेत. सो ओपन युअर टेक्स्टबुक्स अँड पेज नंबर 92. बघा, मी या ठिकाणी सर्कल केलेलं आहे. मी ज्या ज्या ठिकाणी सर्कल करतो त्या ठिकाणी तुम्ही फोकस करा, नीट लक्ष द्या. लक्षात, माझ्याकडे बघू नका इथं. गेल्या तासाला आपण जे हे प्रकरण, हा जो लेसन वी आर स्टडिंग राईट नाव, and in our last period we were studying this unsinkable ship, म्हणजे न बुडणारं, कधीही न बुडणारं जहाज, हे जे प्रकरण आपण शिकत होतो. तर आपण इथपर्यंत आलेलो होतो. बघा कुठपर्यंत, या पेज नंबर 92वरती लास्ट पॅरेग्राफ जो आहे, लास्ट पॅरेग्राफ आपण शिकत होतो. आता नीट लक्ष द्या. मी काय आता म्हणतो, कुठपर्यंत आपलं झालं होतं, स्क्रीन थोडं मी वाईड करतो, मोठं करतो. ओके. तर या ठिकाणी लास्ट पॅरेग्राफमध्ये काय सुरू होतं की कॅप्टन स्मिथ अँड हिज क्रू कुड नॉट स्टॉप द वॉटर फ्लडिंग थ्रू द शिप. आता ते जे टायटॅनिक जहाज होतं, ते टायटॅनिक जहाज आईसबर्ग, म्हणजे समुद्रामध्ये मोठा हिमनग असतो. हिमनग म्हणजे एक लहानसा बर्फाचा डोंगर, टेकडी असते, आणि त्या बर्फाच्या टेकडीला ते टायटॅनिक जहाज ठोकल्या गेल्यामुळे, ठोकलं म्हणण्यापेक्षा फक्त त्याला लागून चाटून गेलं, असं खरचटून गेलं त्याला असं. आता कितीही गेलं तर एवढा 0 डिग्री सेल्सिअस तापमानामध्ये तो बर्फ अक्षरशः दगडासारखा टणक असेल, आणि टायटॅनिक शिप इथे लाकडाची होती. तर त्या बर्फामुळे जहाजला मोठा ओरखडा पडतो, एक भगदाड पडतं, आणि त्या भगदाडमधनं सगळं पाणी, समुद्राचं पाणी त्या जहाजामध्ये घुसू लागतं. त्या जहाजाचा जो कॅप्टन जो असतो, कॅप्टन स्मिथ, आणि त्याचा क्रू म्हणजे जहाजावरती काम करणारे जे लोक, कर्मचारी असतात, त्यांना क्रू असं म्हणतात. यांनी भरपूर प्रयत्न केला, परंतु ते जहाजामध्ये जे पाणी घुसत होतं ते काय ते थांबू शकले नाही. पुढे काय होतं, दे न्यू द टायटॅनिक वॉज इन डेंजर, द अनसिंकेबल शिप वॉज सिंकिंग. त्यांना माहीत झालं की आता टायटॅनिक जहाज मोठ्या धोक्यात सापडलेला आहे, आणि न बुडणारं जहाज जे आम्ही म्हणायचो ते आता बुडायला लागतं आहे. ॲट 12:15 AM, त्या दिवशी रात्री 12:15 AM, म्हणजे काय, अँटी मेरिडियम, याचा फुल फॉर्म अँटी मेरिडियम असं होतं, म्हणजे सकाळची वेळ दर्शवण्यासाठी AM असं लिहिलं जातं. तर पहाटेचे 11:15 वाजलेले होते. कॅप्टन स्मिथ सेंट अर्जंट मेसेजेस ऑन द शिप्स रेडिओ आस्किंग फॉर हेल्प टायटॅनिक सिंकिंग, कम क्विकली. आणि 12:15 पहाटे कॅप्टन स्मिथ, त्यांचा जो रेडिओ मेसेज असतात प्रत्येक जहाजावरती, ती यंत्रणा असते, आणि त्याद्वारे तो कॅप्टन स्मिथ जो असतो मेसेज देतो की या, लवकर या, आम्हाला मदत करा, आमचं टायटॅनिक जहाज बुडतं आहे. तर असा मेसेज त्या रेडिओवरनं कॅप्टन स्मिथ देतो. आता कोणाला देतो बघा, पुढे काय म्हटलं आहे, देन ही ऑर्डर्ड द क्रू. त्यानंतर त्याने त्याच्या जो कर्मचारी वर्ग असतो, क्रू, त्यांना तो आदेश करतो. काय आदेश करतो, टू वेक ऑल द पॅसेंजर्स अप, म्हणजे सगळ्या पॅसेंजरचा जागं करा, कारण जहाज बुडायला लागलं आहे, काही प्रवासी झोपलेले होते, आणि सगळ्या प्रवाशांना जागी करा. अ शिप कॉल्ड द कॅलिफोर्निया वॉज ओनली 20 miles अवे, बट शी डिड नॉट रिसीव्ह टायटॅनिक्स मेसेजेस. हर रेडिओ वॉज टर्न ऑफ अँड द रेडिओ ऑपरेटर वॉज अस्लीप. ज्या ठिकाणी टायटॅनिक जहाज बुडत होतं त्या ठिकाणाहून फक्त 20 miles, म्हणजे 20 मैल, एक मैल त्यांना म्हणू शकतात, किंवा तुम्हाला समजण्यासाठी तुम्ही किलोमीटर म्हटलं तरी चालेल, पण मैल आणि किलोमीटरमध्ये थोडा डिफरन्स आहे. तर 20 मैल अंतरावरती, लांबवरतीच दुसरं एक जहाज होतं. त्या जहाजाचं नाव होतं द कॅलिफोर्निया नावाचं जहाज होतं. एवढ्या जवळ ते जहाज होतं. आता त्यांना जर मेसेज मिळाला असता तर ते पटकन लवकर या टायटॅनिक जहाजाला वाचवायला ते आले असते, पण त्या कॅलिफोर्निया जहाजावरती जो ऑपरेटर होता, हा ऑपरेटर म्हणजे तो रेडिओ रिसीव्ह करणारा, तो झोपलेला होता, आणि त्याने रेडिओ बंद करून ठेवलेला होता. त्याच्यामुळे त्यांना इतकं जवळ असूनसुद्धा, टायटॅनिकच्या एवढं जवळ असूनसुद्धा, हे जे द कॅलिफोर्निया जहाज होतं हे त्यांना वाचवायला येऊ शकले नाही. पुढे काय होतं, अनदर शिप कॉल्ड द कार्फिथिया हर्ड द टायटॅनिक्स कॉल अँड सेल्ड ॲट द फुल स्पीड टुवर्ड्स हर. हां,
पण मात्र हे जे कारपेथिया नावाचं जे जहाज होतं तेही टायटॅनिकपासून थोडंसं लांब अंतरावर होतं. त्यांना मात्र मेसेज मिळाला, निरोप मिळाला की टायटॅनिक जहाज हे बुडत आहे. तर असं त्यांना मेसेज मिळाल्यानंतर ते लवकर त्यांना फुल स्पीडने अतिवेगाने त्यांना वाचवण्यासाठी ते आलेत. अनफॉर्च्युनेटली द कारपेथिया वॉज फार अवे अँड शी टूक ओव्हर 3 hours टू रीच द टायटॅनिक. परंतु दुर्दैवाने हे जे जहाज होतं कारपेथिया हे खूप लांब होतं, त्यामुळे ते टायटॅनिक जहाजाला वाचवण्यासाठी येण्याकरता या कारपेथिया जहाजला 3 तास लागले. आता 3 तासामध्ये बुडणारं जहाज खरं काय एका ठिकाणी थांबेल का? पुढे बघूया. मीनवाईल द टायटॅनिक वॉज सिंकिंग रॅपिडली. आणि दरम्यान हे टायटॅनिक जहाज अति वेगाने आता बुडायला लागलं. द क्रू लोअर्ड द लाईफ बोट्स इन टू द सी बट देअर वॉज ओनली इनफ स्पेस इन द बोट फॉर अ फ्यू हंड्रेड पॅसेंजर्स. आता जहाजावरील कर्मचाऱ्यांनी काय केलं, त्याचे जे लाईफ बोट्स होत्या, लहान लहान जे होड्या असतात, त्या समुद्रामध्ये टाकायला सुरुवात केली आणि पॅसेंजर्सला त्या होड्यांमध्ये जीव वाचवण्यासाठी त्यांना उतरू लागले. पण जहाजामध्ये एवढे हजारो लोक आणि त्या बोट्स मात्र शेकडो बोट्स असतील. आता एवढ्याशा बोटमध्ये एवढे लोक मावतील का? नाही. तर पुढे काय झालं बघा. द टायटॅनिक हॅड मोर दॅन 2000 पीपल ऑन बोर्ड. त्या जहाजामध्ये टायटॅनिक जहाजमध्ये जवळजवळ 2000च्या आसपास लोक होते. द शिप बिगॅन टू टिल्ट इन टू द सी. आणि जहाज हे समुद्राच्या दिशेने म्हणजे आपण तिरप्या दिशेने जहाज तुटलं आणि तिरप्या दिशेने समुद्रात ते बुडू लागलं. पीपल बिगॅन टू जम्प फ्रॉम द डेस्क इन टू द आईस कोल्ड. लोक त्या जहाजावरनं खाली समुद्रात उड्या मारू लागले. विथ इट्स लाईट्स स्टील शायनिंग द टायटॅनिक स्टूड अपराईट फॉर अ फ्यू मिनिट्स. काही मिनटासाठी जहाज हे पाण्यामध्ये उभं राहिलं, अक्षरशः उभं झालं ते बुडताना. देन ॲट 2:20 AM ऑन 15 एप्रिल शी व्हॅनिश इन टू द सी. 15 एप्रिल या तारखेला पहाटे 2:20 हे जहाज समुद्रामध्ये पूर्णतः गडप झालं, गायब झालं. अबाउट 1500 पीपल ड्राऊन. जवळजवळ 1500 लोक बुडालेत. कॅप्टन स्मिथ द मोस्ट ऑफ हिज क्रू वेंट डाऊन विथ द शिप. कॅप्टन स्मिथ आणि त्यांचा कर्मचारी वर्ग हे जहाजासोबतच तेही बुडालेत. द कारपेथिया अराइव्ड ॲट 3:40 AM. कारपेथिया नावाचं जहाज पहाटे 3:40 आलं. द शिप्स क्रू फाउंड द लाईफ बोट्स अँड सेव्ड 700 पीपल इन देम. कारपेथिया जहाजावरचे कर्मचारी आले त्या समुद्रामध्ये. जे लाईफ बोटवरती लोक वाचलेले होते तेवढे जवळजवळ 700 लोकांना त्यांनी वाचवलं. दे ऑल्सो फाउंड चेअर्स अँड पीसेस ऑफ वूड्स फ्लोटिंग ऑन द वॉटर. पाण्यावरती तरंगणारे ते जहाजाचे तुकडे झालेले होते, लाकडांचे तुकडे होते, खुर्च्या होत्या, टेबल्स होते, हे पाण्यावरती तरंगत होते. बट ऑलमोस्ट ऑल ऑफ द पीपल इन द वॉटर हॅड ड्राऊन ऑर डाईड ऑफ कोल्ड. परंतु जेवढेही लोक पाण्यामध्ये खाली पडले होते, ज्यांनी लाकडाचा सहारा घेतला होता, ते सगळं पाण्याच्या समुद्राच्या ते बर्फापेक्षा थंड पाण्यामध्ये गारठून पाण्यातच मेले. द कारपेथिया वॉज टू लेट टू सेव्ह देम. कारपेथिया जहाज त्यांना वाचवायला आलं पण खूप उशीर झालेला होता. द सिंकिंग ऑफ द टायटॅनिक मेड पीपल थिंक हार्डर अबाउट द सेफ्टी ऑफ पॅसेंजर ऑफ शिप्स. आणि एवढं मोठं जगातलं सर्वात सुरक्षित जहाज जर पाण्यात बुडू शकतं, तर या बुडणाऱ्या जहाजाला एवढं मजबूत जहाज बुडलं कसं, याच्यावर सगळ्या जगाच्या लोकांमध्ये विचारमंथन सुरू झालं. दे आस्क वाय शिप्स कॅरी सच फ्यू लाईफ बोट्स अँड वाय दे टर्न ऑफ देअर रेडिओज. सगळ्या जगामध्ये एकच विचार सुरू झाला की जर एखादं जहाज समुद्रात प्रवासाला निघत असतं तर त्यावेळेस त्या जहाजामध्ये जेवढी संख्या आहे तेवढ्या संख्येच्या हिशोबाने लाईफ बोट्स असतात का, आणि का म्हणून समुद्रात प्रवास करणारे जहाजावरती जे कर्मचारी असतात, ऑपरेटर असतात, रेडिओ ऑपरेटर, हे त्यांचं ऑपरेटर रेडिओ का बंद करून ठेवतात. जर त्या दिवशी रेडिओ ऑपरेटरने ते कॅलिफोर्निया नावाचं जे शिप होतं, त्या शिपवरचा जो कर्मचारी ऑपरेटर होता त्याने जर रेडिओ ऑन ठेवला असता, सुरू ठेवला असता, तर त्यांना सिग्नल लवकर मिळाला असता. कारण टायटॅनिक जहाजापासून फक्त 20 किलोमीटर किंवा 20 मैल अंतरावरती त्यांचं ते कॅलिफोर्निया जहाज होतं. ते वेळेवर येऊ शकले असते, लोकांना वाचू शकले असते. दुसरी गोष्ट, रेडिओ आणि लाईफ बोट्स जर टायटॅनिकमध्ये जास्त राहिले असते तर लोक अजून जास्त वाचले असते, बरोबर. आणि पुढे काय होतं, इट वॉज ऑल्सो डिसाइडेड दॅट शिप मस्ट कीप देअर रेडिओज वर्किंग एव्हरी अवर ऑफ द डे अँड नाईट. आणि त्यानंतर असं ठरवण्यात आलं की प्रत्येक जहाजावरचं जो रेडिओ आहे तो सदैव सुरू असला पाहिजे, दर 1 तासाला सिग्नल चेक केले पाहिजेत. इन 1985 सायंटिस्ट सेंट अ सबमरीन टू लुक फॉर द रेक ऑफ द टायटॅनिक. 1985मध्ये सबमरीन म्हणजे समुद्रात प्रवास करणारे जे असतात, गोताखोर जे असतात हे, आणि शास्त्रज्ञ यांची टीम गेली समुद्राच्या तळाशी आणि टायटॅनिक शोधून काढलं. दे फाउंड द शिप लेईंग इन 2 पीसेस ऑन द ओशन फ्लोअर ॲट द डेप्थ ऑफ अराउंड 4000 मीटर्स, म्हणजे 13,000 फूट खाली समुद्रात
या शास्त्रज्ञांना टायटॅनिक जहाज 2 तुकड्यांमध्ये झालेलं 13,000 फूट खोल पाण्यात ते जहाज सापडलं. लेटर दे टूक फोटोग्राफ्स ऑफ द रेक अँड ब्रॉड स्मॉल पार्ट्स ऑफ इट टू द सरफेस ऑफ द वॉटर. त्यानंतर त्यांनी त्या जहाजाचे फोटो काढले शास्त्रज्ञांनी आणि त्याचे काही तुकडेसुद्धा वरती बाहेर समुद्राच्या बाहेर त्यांनी आणलं. तर मित्रांनो, अशा प्रकारे आपला हा द अनसिंकेबल शिप हे प्रकरण आपण लेसन बघितलेलं आहे. पुढच्या तासाला आपण या लेसनवरचं ज्या इंग्लिश वर्कशॉप आहे आणि लँग्वेज स्टडी आहे ते आपण शिकणार आहोत. आज आपण इथेच थांबूया. टिल देन, गुड बाय.